भागातील सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था। दत्तनगर प्लॉट नंबर 232 जनसुराज्य अर्बन केंद्रीय सोसायटी लगत सार्वजनिक पुरुष व महिलांकरता सार्वजनिक शौचालयाची रोजच्या रोज महापालिकेकडून स्वच्छता व साफसफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। येथील शौचालयाचे दरवाजे सुद्धा मोडकळीस व निघालेल्या अवस्थेत आहे। लगतच सार्वजनिक मुतारीची ही अवस्था आहे। या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना व लहान मुलांना अनेक रोगराईस सामोरे जावे लागत आहे। महापालिकेचे विभागीय कार्यालय झोन क्रमांक 8 आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी यांनी शौचालयाची स्वच्छता करण्याची वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे असे मनपाच्या निदर्शनास दर्शविले जाते, पण प्रत्यक्षात मात्र फक्त 5 ते 10 मिनिटात स्वच्छतेची कामे उरकून घेत आपला काढता पाया काढून घेतात। तरी महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भागात शौचालयाची दुर्गंधी मुक्त करण्यात यावा, अन्यथा शौचालय कायमचं बंद करावं अशी मागणी या भागातील नागरिकातून व महिला वर्गाकडून होत आहे। नमस्कार सर, मी मीनाक्षी गंगोंडे बोलत आहे। शौचालयात इथं काय सुद्धा स्वच्छता नाही, लय घाण करतात आणि महानगरपालिकेवर सांगतात स्वच्छ करतात म्हणून, तरी इथं काय स्वच्छ नाही आहे। दत्तनगरमधलं काय असतं ते निरोप घ्या आणि स्वच्छ करून घ्या तेवढं ते मुतारीचं काय असतं सर, शौचालयाचं काय सुद्धा नाही आहे स्वच्छता। ते सगळं आपल्याला उलटी जुलाब व्हायला लागतं, ते काय असतं ते बघून घ्या, ते स्वच्छ करा तेवढं గాన్ చేస్తారు పిల్లలకు జ్వరాలు వచ్చి పండుకుంటారు, ఉడికి దులాలు అవుతున్నాయి, ఆ ముద్దారు అయితే మొత్తం వాసనలు లేస్తున్నాయి। ఒక్కరు కూడా వచ్చి కడుగుతలేరు, ఏం లేదు, వచ్చి నీళ్ళు పోసి ఫోటోలు తీసుకుంటారు పోతారు, అంతే। ఏమన్నా అంటే కడుగుతాను అంటారు।